ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्प हा लाखो ठाणेकरांच्या हितासाठीच हाती घेण्यात आला असून त्याबद्दल असलेले सर्व गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे। तसेच या प्रकल्पाबाबत असलेले आक्षेप जाणून घेऊन ते तातडीने दूर करण्यासाठी जागोजागी चर्चासत्राचं आयोजित करण्याचे निर्देश त्यांनी शिंदे यांनी या प्रकल्पाची अंमलबजावणी करणाऱ्या महामेट्रो प्राधिकरणाला दिले आहेत। आज याबाबत दृकश्राव्य माध्यमातून घेतलेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले आहेत। ठाणे शहराच्या वेगवेगळ्या भागातून दररोज रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या लाखो प्रवाशांचा प्रवास अधिक सोपा आणि गतिमान होण्यासाठी ठाणे अंतर्गत मेट्रोला मंजुरी देण्यात आलेली होती। 12,200 कोटींच्या निधीला यासाठी मंजुरी देण्यात आली होती। या प्रकल्पातील 26 किलोमीटरचा मार्ग हा जमिनीवरून तर नव्या आणि जुन्या स्टेशनला जोडणारा 3 किलोमीटरचा मार्ग हा भुयारी असणार आहे। या मेट्रो मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला आता सुरुवात झाली असून आतापर्यंत 9.5% काम पूर्ण झालेलं आहे। तर मेट्रो स्टेशन आणि कास्टिंग यार्डचं काम प्रगतीपथावरती आहे। ही मेट्रो रायलादेवी येथे मेट्रो मार्ग 4ला तर बाळकुम नाका येथे मेट्रो मार्ग 5ला जोडली जाणार आहे। त्यामुळे शहरातील वेगवेगळ्या भागातून जुन्या आणि प्रस्तावित असलेल्या नवीन ठाणे स्टेशनकडे येणं अधिक सोपे होणार असून नागरिकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार आहे। झालेल्या बैठकीत प्रकल्पाची सद्यस्थिती जाणून घेत या प्रकल्पाला भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेले आहेत। शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पाला एकीकडे प्रत्यक्ष सुरुवात झाली असली तरीही गेल्या काही दिवसांमध्ये या प्रकल्पाला वेगवेगळ्या स्तरातून विरोध होऊ लागला आहे। या प्रकल्पाबाबतचे सर्व गैरसमज दूर करण्यासाठी या प्रकल्पाबाबतचे सादरीकरण स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांसमोर करण्यात यावेत। त्यांचे या प्रकल्पाबाबतचे आक्षेप समजून घेत ते दूर करावे असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच्या बैठकीत दिले आहेत।